नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचाच प्रश्न मी विचारणार आहे, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपला लाडका कार्यक्रम चला हवा येऊ द्या. या कार्यक्रमामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज मी हे काय बोलतोय. नाही, मी काही वेगळं बोलत नाही, कारण जे सगळा महाराष्ट्र बोलतो तेच मी बोलतोय, ते बोलण्याचा प्रयत्न करतोय. आणि सगळा महाराष्ट्र हे बोलत असताना स्वाभाविक आहे की मलासुद्धा तो मोह होणारच. घाबरू नका, डॉक्टर साबळेंची कुठेही बदली झालेली नाही किंवा होम मिनिस्टरही बंद झालेला नाही. तो प्रवास तसाच अविरत सुरू राहणार आहे. पण आज आपण सगळेजण इकडे जमलेलो आहोत त्याच्यासाठी एक निमित्त आहे. आणि ते निमित्त असं आहे की आज किती आनंदाचा क्षण आहे आपल्या सगळ्यांसाठी की चला हवा येऊ द्याला 200 भाग आज पूर्ण होत आहेत. हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे आपल्यासाठी. आज डॉक्टर, तुमच्या परवानगीने काही काळ हा कॉमेडीचा जो दवाखाना आहे तो मी चालवणार आहे. चालेल ना? हरकत नाही ना? म्हणजे थोडा वेळ अगदी प्रयत्न करतो मी. तुमच्या एवढं काही जमणार नाही, पण प्रयत्न करायचा आम्ही सगळ्यांनी ठरवलेला आहे. गेली 2 वर्ष जो कार्यक्रम आपलं आयुष्य वाढवतोय त्या कार्यक्रमाचे आज 200 भाग पूर्ण होत आहेत. आणि ही आम्हा सर्व कलाकारांसाठी आणि हो तुमच्यासाठी सुद्धा मोठी आनंदाची गोष्ट आहे. मंडळी, दुसऱ्याला हसवणं ही खरंच अवघड गोष्ट. पण हीच गोष्ट न थकता सलग 2 वर्ष या कार्यक्रमाची टीम करते. मला असं वाटतं एकदा जोरदार टाळ्या या 6 जणांसाठी. मराठी नाटक, सिनेमाचं प्रमोशन हलक्या फुलक्या मनोरंजक पद्धतीने करणाऱ्या या कार्यक्रमाने मराठी चित्र आणि नाट्यसृष्टीसाठी नकळत खूप मोठं योगदान दिलं आहे. थिएटरपासून दूर गेलेला मराठी प्रेक्षक या कार्यक्रमामुळे सिनेमाकडे वळला आहे. आणि आज हेच प्रेक्षक मराठी सिनेमाची आतुरतेने वाट बघू लागलेत. म्हणूनच आम्ही सर्व कलाकारांनी ठरवलं 200 भागांचं सेलिब्रेशन तसंच झालं पाहिजे. बरं, ते सेलिब्रेशन होताना सुद्धा ती काळजी घेतली आहे की जरा हटके करण्याचा प्रयत्न आहे. म्हणूनच आज चला हवा येऊ द्या होणार, पण आमच्या स्टाईलने. पण म्हणजे नेहमी ते आपल्याला कार्यक्रमात बोलवतात आणि मग कार्यक्रमात बोलवल्यानंतर धक्के देण्याचंच काम ह्यांचं सुरू असतं. पण आज या सोफ्यावर ते बसणार आहेत आणि त्यांना शालजोडीतून देऊन आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. तेव्हा या सत्कारासाठी ते सगळे सज्ज असतीलच. तेव्हा सुरुवातीला आमंत्रित करतो या कार्यक्रमाचा, म्हणजे खरं तर या गाडीचा ड्रायव्हर, गेली 2 वर्ष उत्तमपणे ही गाडी हाकणारा डॉक्टर निलेश साबळे यांचं आपण स्वागत करूया टाळ्यांच्या कडकडाटात. निलेश, स्वागत आहे. थँक्यू सर. खरं तर सेलिब्रिटी म्हणून किंवा गेस्ट म्हणून कधी आलोच नाही. उभं कसं राहायचं हेच कळत नाही, म्हणून मी असा उभा राहिलो चुकून. नाही, मला बरेच प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला आज, कारण इतके दिवस तुम्ही सगळ्यांना प्रश्न विचारत आहात. हो सर. बरं, मला सांगा की तुम्ही स्वतः या कार्यक्रमाचे लेखक, दिग्दर्शक, अँकरसुद्धा स्वतःच, हो ना? मग हे सगळं जे काही आहेत, या सगळ्या भूमिका, या तुम्ही म्हणजे तुम्हाला आवड आहे म्हणून पार पाडता की सगळ्याचं पेमेंट एकत्रित स्वतःला मिळावं म्हणून? नाही, ॲक्च्युली दोन्ही गोष्टी आहेत. पहिली गोष्ट तर आवड, आणि सगळ्याचं पेमेंट एकत्र मिळावं ही कोणाची इच्छा नसते. तशीच ती माझी पण होती पहिल्यापासून. पण नाही, आवड हेच मी म्हणेन, म्हणून हे सगळं करतो सर. कसा आहे हा प्रवास सगळा तुमचा? प्रवास फारच काय आता सांगू, मला आत्ता शब्द सुचत नाहीत. बऱ्याच वेळेला सुचतात, त्यामुळे मी माझी स्क्रिप्ट कधीच लिहित नाही. पण आज खरंच शब्द सुचत नाही आहेत की एक छोटीशी गोष्ट सुरू केली होती या छोट्याशा टीमनं. त्यावेळेला काहीच माहिती नव्हतं की काय होणार आहे या गोष्टीचं, लोकांना आवडेल नाही आवडेल. ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ व्हावं स्थान आपलं, एवढीच एक सगळ्यांची इच्छा होती. आणि ते अढळ स्थान होता होता आज तुमच्यामुळे हवेचं वादळ कधी झालं ते आम्हाला कळलं नाही. त्यामुळे खूप आनंद आहे. आणि तुमच्यासारख्या कलाकारांनी इकडे येऊन आम्हाला नेहमी आशीर्वाद दिला. फक्त एवढं मला महाराष्ट्राच्या या रसिक प्रेक्षकांसाठी करायचं आहे. धन्यवाद, तुमच्यामुळे हा शो मोठा झाला. निलेश, नेहमीच्या कार्यक्रमात आपण बघितलेलं आहे की तुम्ही बऱ्याच जणांना ना असे चिमटे काढत असता, बरोबर? आणि मग आम्ही सुद्धा तुम्हाला, म्हणजे आम्हीच नव्हे तर मायबाप रसिक तुम्हाला नेहमी बघत असतात. तर त्यांनीसुद्धा तुमच्या काही गोष्टी हेरलेल्या आहेत.
तर त्यांच्याकडून काही प्रश्न आलेले आहेत. हां. तर एक प्रश्न आहे, म्हणजे प्रेक्षकांचा प्रश्न आहे, तर मला तुला विचारायचं आहे आणि तुम्ही जर ते उत्तर दिलं तर बरं पडेल, म्हणजे त्यांना समजेल. मला सांगा की प्रत्येक भागात तुम्ही हात का धुता? हात धुतो. प्रत्येक अच्छा असं. अच्छा मला आता कळलं हे असं. एवढंच नाही तर तुम्ही बऱ्याचदा स्वतःचं काम सोडून इतर गोष्टी करत असता. कधी सेट लावणे, म्हणजे आर्ट डिपार्टमेंटला काही कामच ठेवलेलं नाही तुम्ही. कधी कधी लावला असेल मी एखाद दुसऱ्या वेळेला. बरं इथपर्यंत ठीक आहे, पण सुराचा कुठलाही संबंध नसता तुम्ही त्यांच्यामध्ये जाऊन लुडबुड करता. सर काय आता कॉमेडी कार्यक्रम त्यामुळे तेवढी तर कॉमेडी करायला लागते मला. नाही नेमकं काय करता हा हे एकदा बघूया. अच्छा ते पण आहे. जरा बघूया. या तुम्ही सुद्धा आपल्या आजूबाजूला नक्की एक झाड लावा हाच संदेश देत आता घेऊयात निरोप. भेटूयात पुढच्या भागात. आमच्यावरती एवढे सीसीटीव्ही असतात ते मला आत्ता कळलं. नाही असतात, म्हणजे तुम्ही सगळ्यांना वाटेल तसे चिमटे काढता. बरं मला अजून एक प्रश्न आहे की जो विचारलेला आहे आणि माझ्याकडे आलेला आहे. मला सांगा की तुम्ही नेहमी म्हणजे बऱ्याचदा एखादा ॲक्ट झाल्यानंतर वा वा क्या बात आहे क्या बात आहे हे जे काही ओरडता ते तुम्हाला खरंच त्यांचा ॲक्ट आवडलेला असतो म्हणून संपवायचा असतो म्हणून की त्या ॲक्ट त्यांनी चांगला केला नाही त्याचा राग असतो म्हणून की पुढची वाक्य सुचत नाहीत म्हणून? ऍक्च्युली तिसरं उत्तर बरोबर आहे. आणि आणखीन एक उत्तर असतं कोणीतरी एक कानात सांगणारी काही माणसं असतात. ते कानात सांगणारी माणसं म्हणतात अरे थांबवू नाही तर ते थांबणारच नाहीत आता समोरचे. मग खूप मोठ्याने वा वा म्हटलं की समोरच्यांना कळतं की कदाचित हा थांबच म्हणतोय आपल्याला. तसे क्यू असतात आमचे. पण तिसरं आहे सुचत नाही बऱ्याच वेळेला तेव्हा काय म्हणायचं मध्येच त्याचं संपून जातं उत्तर. मग मी सुरू करतो वा वा तो पण पुढचं चालू असतं डोक्यात की काय बोलायचं. नाही पण गेले 200 भाग तू या सगळ्यांना खूप छान सूत्रामध्ये गुंफलेलं आहेस. निलेशसाठी आपण टाळ्या वाजवूया. कारण ही छोटी गोष्ट नाही या सगळ्यांना 6 जणांना या 5 जणांना सोबत घेऊन काम करायचं. तेव्हा तुमचंही मनापासून अभिनंदन. आणि त्याचबरोबर मी विनंती करणार आहे तुला की आपण काही वेळासाठी बसा तिकडे. पहिल्यांदा बसायला मिळणार. नाही बसा आणि सेट कुठेही न हलवता बसा स्वतः. आज जरा सेलिब्रिटी सारखं व्हा. तर या सगळ्यांवर सगळ्याच कलाकारांनी मनापासून प्रेम केलं. सगळ्यांचं स्वागत मी एकटाच करणार नाही आहे तर पुढच्या कलाकाराचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो पुष्कर श्रोत्रिय. खरंच चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम सुपर डुपर हिट झालाय. याचं मुख्य कारण म्हणजे या सर्व कलाकारांचं आपल्याला लागलेलं व्यसन. म्हणजे हा कार्यक्रम बघितल्याशिवाय चैनच पडत नाही आपल्याला. खरं आहे की नाही? मग आणि यातल्या एका व्यक्तिमत्वाचं इतकं वेड लागलेलं आहे की म्हणजे ह्याच्याशिवाय हा कार्यक्रम म्हणजे चकण्याशिवाय पार्टी.
अत्यंत निरागस चेहऱ्याचा, शांत स्वभावाचा, जोरदार टाळ्यांनी आपण त्याचं स्वागत करूया भाऊ कदम याचं. भाऊ, आम्हाला खरंच तुझा खूप अभिमान आहे. थँक्यू. आणि आम्हाला खूप बरं वाटतंय आज तू इथे समोर बसलायस, पण पूर्ण वेळ बसणार आहेस ना? हो हो. मध्ये एखादी सुपारी वगैरे नाही ना बाजूची? मध्ये जाऊन टेम्पोची काच वगैरे पुसून नाही येणार? टेम्पोची काच पुसणं माहिती आहे? टेम्पोची काच नाही. म्हणजे सुपारी म्हणून जायचं आणि फक्त असं असं करून टेम्पोची काच पुसून असं काय करणार आहेस? नाही ना? पूर्ण वेळ नक्की बसणार आहे? हो. बरं भाऊ, 200 एपिसोडचा प्रवास काय वाटतंय तुला? एवढंच? खूप अजून करायचे एपिसोड. हां. त्यामुळे इथेच थांबायचं नाहीये. अरे बिलकुल नाही. इकडे संपलं नाही पाहिजे. अजून काय काय बोलायचं वाटतंय. हां. पण बघू. आणि एवढे विनोद करतोस, लोकांना हसवतोस, पण हे सगळे जोक तू पाठ का नाही करत भाऊ? एकदा पाठ कर. जोक पाठ काय करायचे? पाठ करून मजा नाही. कानात सांगावे का लागतात? नाही, एखादा जाऊ शकतो. आता असं होत नाही. एखादा नाही, बऱ्याच वेळा. तसं आता अरे तसं नाही. मी आणि प्रसाद ओक पुराव्याशिवाय बोलत नाही. आमच्याकडे पुरावे पुराव्याशिवाय बोलत नाही. बघ पुरावा इकडे भाऊ, इकडे पुरावा आहे. आणा मला तुमची पोरगी लय आवडती आणि आणि आमचं लग्न करून. आणि मला तुमची पोरगी लय आवडते. मी काय बोलायचं? नाही हो. तू फालतू ते एकदम फालतू म्हणजे कायचं काय मॅडम? एक नंबर बढिया. काय काय चालवलं काय? अरे कोण आले बघा, माझे सगळे विद्यार्थी आले इथे. असू दे. तर आता अच्छा. तुम्हाला काय बोलायचं आहे का बाई? आज कसा सगळ्यांना चान्स भेटला पाहिजे. काय नाही, ते स्क्रिप्ट आठवते तेवढ्या वेळात. सर हा बॉक्स घेऊन ठेवा तुम्ही. काय होतं, ज्यांना चष्मा लावायची सवय इथे, त्याच्यामुळं असं खालीवर करून त्यांची केस गेली. म्हणजे ते केस येण्यासाठी चष्म्याची केस घेणं गरजेचं आहे. ऍक्च्युली हा मी ह्याला दिलेला विनोद, हा विसरला म्हणून मी घेतला. तुम्ही उभं राहिलं तर फार आनंद वाटेल आम्हाला. तर त्यांच्या नावावर विनोद करू नका असं त्यांनी सांगितलं. पण बघा आपण काय बोलायचं, महेश कोठारेंनी त्यांच्यावरती डायलॉग लिहिलाय तर ओ मट स्पृहा. हा पण विसरलो. वा भाऊ, तुला इथे बसण्याची विनंती करतो. थँक्यू सो मच. माझ्या शेजारी बस, मी सांगेन तुला काय काय. आणि आता पुढच्या कलाकाराचं स्वागत करण्यासाठी मी इथे आमंत्रित करतोय आनंद इंगळे यांना. नमस्कार मंडळी, नमस्कार. हवा येऊ द्या 200 एपिसोड्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. वा थँक्यू. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी सगळ्यांचं या स्वागत करूया. मला नेहमी प्रश्न पडतो की हवा येऊ द्या खरं तर कार्यक्रम पुण्याचा नाही आहे, तरी 200 एपिसोड कसं काय टिकला एवढा कार्यक्रम? म्हणजे या सगळ्यांबद्दल खरं तर एक अवघड गोष्ट मला करायला सांगितली आहे, ते म्हणजे चांगलं बोलायचं आहे. आणि ह्यांच्याविषयी नाही, नंतर मला लक्षात आलं की गोष्ट खरंच अवघड नाही आहे. या लोकांचं कामच इतकं मोठं आहे की तुमच्याविषयी वाईट बोलूच शकत नाही. खरं तर विदर्भाची व्होट बँक असं म्हणायला हरकत नाही. फक्त गंमत अशी आहे की विदर्भाच्या माणसाशिवाय हल्ली काय सरकारही चालत नाही. माझा मित्र भारत गणेशपुरे.
कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सर, धन्यवाद. येस. भारत, सगळ्यांनाच काही जण प्रश्न विचारतायत. मलाही तुला काही प्रश्न विचारायचे आहेत. नाही, तेच मला एकदम म्हणजे काय झालं की तू येणार असं तुझं नाव आलंय आणि बहुतेक मला असं वाटलं की बाबा माझाच नंबर असेल. एक ती धडकी भरली तुला सांगतो. म्हटलं माझ्याच वाटेला का हा म्हणजे एवढा इंटेलेक्च्युअल माणूस नाही, मी तुला हाच प्रश्न विचारणार होतो की हे जे आता भाषेचा लहेजा तू बोलतोय, हा कुठला लहेजा वराडी वराडी म्हणून तू बोलतो? आम्हाला हे माहित नाही म्हणून हे वराडी वराडी म्हणून चाललो आहे. काय आहे? तोंडातल्या तोंडात बोललं की वराडी होतं? नाही, तोंडात कसं एकदम स्पष्ट बोललो आपण. काय काय गोष्टी काय 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 गोष्टी नाही. पण खरंच मला सांग, या वराडची काय जादू आहे नक्की? नाही, काय झालं, भाषा आली नव्हती आतापर्यंत. अनेक भाषा आल्या होत्या. कोकणातली आली असेल किंवा मराठवाड्याची किंवा कोल्हापूरची, पण वराडी भाषा तेवढी आली नव्हती. तर नवीन असल्यामुळे लोकांना आवडलं. कसं नवीन पंखा कोणाला आवडतं. तुझं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. प्लीज बसून घे. थँक्यू. आणि याच्या पुढच्या कलाकाराची ओळख करून देण्यासाठी मी स्टेजवर बोलवतोय सिद्धार्थ जाधवला. वा, चला हवा येऊ द्या म्हटलं की एनर्जी, मस्ती, धमाल, म्हणजे जो जे एनर्जीचा स्रोत काय असतो तो सगळा दिसतो आपल्याला, बरोबर ना? आणि आजकाल असं म्हटलं जातं, म्हणजे चुकीचं नाही आहे, की पेशंट जर आजारी असेल एखादा माणूस तर डॉक्टर त्याला सलाईन वगैरे लावत नाहीत, डायरेक्ट 2 एपिसोड दाखवतात, माणूस ठणठणीत बरा ना. खरंच डोस झाला नाही. आणि मला सगळेजण म्हणतात की मी खूप एनर्जेटिक आहे, खूप. आता तू काय म्हणजे कुठून आणतो एवढी एनर्जी, असे सगळे प्रश्न मला विचारतात. त्यामुळे मी इथे जो उभा आहे तो एका अशाच एनर्जेटिक माझ्या मित्राचं स्वागत करायला. आणि त्याचा प्रचंड उत्साह असतो त्याच्यात. आणि माझ्यात बऱ्याच गोष्टी साम्य आहेत. म्हणजे मी जेव्हा सगळ्या गोष्टी काढल्या, ह्याच्यात खूप गोष्टी काढल्यात मी. नाव फक्त बदललंय, बाकी माणूस सेमच आहे. सगळ्या गोष्टी तो करतो. असा आपल्या सगळ्यांचा लाडका आणि द मोस्ट एनर्जेटिक मॅन असं म्हणूया आपण, कुशल बद्रिकेचं. चला हवा येऊ द्या या काय म्हणे ह्या कार्यक्रमाचा मुख्य दिग्दर्शक हा डॉक्टर निलेश साबळे नाही आहे, तो कुशल बद्रिके. नाही, ब्रेकिंग न्यूज आहे, खरं सांगतो. कारण खरं आहे की नाही सांग मला. आम्ही बसतो एपिसोडच्या वेळेला. त्याचं कारण असं आहे की स्क्रिप्ट येते, स्क्रिप्ट तयार होते, पण त्यात प्रॉपर्टी कोण कोण असणार आहेत, प्रॉपर्टी कुठल्या कुठल्या असणार आहेत, त्याची जबाबदारी असिस्टंटची असते. पण नाही, दस्तूरगुद्द साहेब जाऊन प्रॉपर्टीवर सांगतात सेटवाल्याला की मेरे को ये चाहिए. कॅमेरामॅनला सांगतात असे अँगल पाहिजेत. पण तुला एक गोष्ट माहिती आहे का, ह्याचा डॉक्टरला लय त्रास होतो रे. खूप त्रास होतो आणि त्याला बोलायला पण देत नाहीस तू. तर काय म्हणजे असं काय म्हणजे तुला असं का म्हणजे काय म्हणजे असं आता आपलं डान्सर झालो, ॲक्टर झालो, आता डिरेक्टर व्हायचं असं काय आहे का म्हणत काय म्हणजे? नाही मी असं काही करत असं काही करत नाही. पण असं काय म्हणजे काय इच्छा असते ना, हे पण पाहिजे ते पण पाहिजे. कुठला अक्षय कुमार येणार तेव्हा कुठली बाईक पाहिजे ती तुला? मला हायाबुसा काय म्हणतात त्याला? हायाबुसा. हां, तेव्हा डॉक्टर काय म्हणाला तुला? बॅक स्टेजला तेवढा भुसा आहे आपल्या, बाकी काय नाही. बोल असं का? अजिबात नाही. मस्त मोकळा हो. आम्ही कसे आम्हाला काय सांगता का तुम्ही? मोकळा हो कुशल. ऍक्च्युली मला खूप भीती वाटली आहे. म्हणजे मला खरंच खूप धडधडत आहे. असं आज आम्ही मागे जेव्हा असतो तेव्हा ॲक्च्युली आम्ही असं म्हणत असतो की अरे मस्त टाकला यार सबरी. पण आता मला तुमच्या सगळ्यांची अवस्था कळते की काय वाटत असेल तुम्हाला समोर. नाही अरे काय नाही, आम्ही खरंच एन्जॉय करतो, असं काही नाही म्हणत. फक्त तुम्ही तशा माहिती करतो, आम्ही सगळे कलाकार तो रिसर्च करतो की आमच्याकडे पण आहेत ना रिसर्च. मला असं सारखं वाटतं की ना खतरनाक दिसावं. हां, जे आपण आहोत ऑलरेडी. आणि ते आपल्याला पदोपदी सांगतात लोक. तुला बहुत खतरनाक
तर हा सॉरी खतरनाक दिसाव तर तुझा मला असं वाटतं की आता अक्षय कुमार येतोय तर आपण असं काहीतरी बाईक यायला पाहिजे जामकन अशी आली बाईक तर असं मला खूप वाटतं actually. पण तसं नंतर घडत नाही ते. पुढच्या ह्या आमच्या स्पेशल एपिसोडसाठी तयार राहा. तुला मनापासून शुभेच्छा. इकडे बसते. आणि अशीच चांगल्या चांगल्या आपल्या लाडक्या मित्रांची ओळख करून द्यायला मी आता इथे बोलवतोय प्रसाद ओक यांना. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन. 200 भागांचा हा टप्पा तुम्ही पार पाडलात. चला हवा येऊ द्या हा तो कार्यक्रम ज्या कार्यक्रमातून मी घराघरात पोचलो. या कार्यक्रमात 101 बडकर असे सगळेच कलाकार आहेत. सगळ्यांनाच आपण ओळखतो. पण आता मी त्या कलाकाराला बोलवणार आहे ज्यांनी या कार्यक्रमात सगळ्यात पहिल्यांदा स्त्री भूमिका रंगवली आणि नंतर तीच त्याची आयडेंटिटी ठरली. पण नेहमी वेगवेगळ्या प्रकारे त्या व्यक्तिरेखेचा आदर कुठेही कमी न करता त्यांनी ती व्यक्तिरेखा रंगवली. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सागर कारंडेचं. आज 200 भागांचा हा टप्पा तू पार केलास बाबा. जास्त नको. तुला कसं वाटतं या क्षणी नेमकं काय वाटतंय? खूपच खूप अद्भुत वाटतं. म्हणजे आत्तापर्यंतचा सगळा प्रवास असा डोळ्यासमोरून गेल्यासारखं वाटतं आणि आज हे कौतुक सोहळा म्हणजे काय फारच झालं. म्हणजे 1000 एपिसोड नंतर व्हायला पाहिजे ते 200 एपिसोडमध्ये मिळालं याच्यापेक्षा जास्त आनंद काय असेल. अरे क्या बात. वा खूप मस्त चाललंय तुमचं सगळं. हा प्रवास 200 भागापर्यंत आज पोचला. 2000 20,000 भागापर्यंत पोचो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुला आणि पूर्ण टीमला भरपूर शुभेच्छा देतो. तुझं स्वागत आहे सागर. बस वा वा. आणि आता या पुढच्या कलाकाराचं स्वागत करण्याकरता मी रंगमंचावरती आमंत्रित करतो सई तामणकर. क्या बात आहे. 200 एपिसोड्स चला हवा येऊ द्याचे. यातले अर्धे एपिसोड्स मी केलेल्या सिनेमांवर जोक्स मारूनच पूर्ण झाले. त्यामुळे आज बदला घ्यायची जी ही संधी मिळाली आहे त्याचं मी सोनं करणार आहे. मी आज अशा एका व्यक्तीला रंगमंचावर आमंत्रित करणार आहे जी या सगळ्या आगाऊ पुरुषांना बरोबरीने टक्कर देते आणि या टीममधली एकमेव महिला कलाकार आहे. आणि बऱ्याच लोकांनी मला अनेकदा सांगितलंय की मी जेव्हा अभिनय करते म्हणे तेव्हा असं वाटतं की मी तिचीच नक्कल करते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया माय पर्सनल फेवरेट श्रेया बुगडेचं. खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर. मी तुला एक खूप पर्सनल आणि खूप वेगळा प्रश्न विचारणार आहे. प्लीज ऑफेंड होऊ नकोस. कसं वाटतंय का श्रेया 200 एपिसोड पूर्ण झाले? मस्त छान वाटतं. आणि मी असं ऐकलं की 2 वर्षात म्हणे तुला सगळे आता मिस्टर श्रेया बुगडे म्हणून ओळखायला मिळतं. ही काय भानगड आहे श्रेया? म्हणजे इज एव्हरीथिंग फाईन? एव्हरीथिंग इज फाईन. ॲक्च्युली असं झालं आहे की सुरुवातीला मी आले तेव्हा मी पण हे टेन्शनचं बेअरिंग वगैरे कशाला घेतलंय? नाही टेन्शनचं बेअरिंग नाही आहे. नॉर्मल सुरुवातीला मी साधच काय नाही. सुरुवातीला वाटतं आपल्याला मिस्टर श्रेया बुगडे काय आहे भानगड? नाही असं नाही आहे. ह्या लोकांनी उगाच एक चक्र चालवलं की प्रत्येक वेळेला प्रेस कॉन्फरन्समध्ये किंवा कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये हा बेसिक प्रश्न असतो. तू म्हणाली जसं की एकमेव महिला कलाकार. तर मग रिपोर्टर्स विचारतात की तुमच्यामध्ये ही एकटीच मुलगी आहे अख्ख्या टीममध्ये आणि मग हे सगळे कोण कोण असं वगैरे करून तर ते प्रत्येक वेळेला त्यांनी लूप लावला आहे. आता त्याचा तो पण हो थोडीफार मी आता मुलींसारखी न वागता बरंच काही मुलांसारखं बोलते वागते. सगळ्या बॉडी लँग्वेजमध्ये थोडासा फरक पडला आहे बिकॉज 2 वर्ष मी आता त्यांच्याबरोबर आहे.
तर कुठेतरी मी थोडीशी पुरुषाळले असीन कदाचित. असं मला तुझ्याकडे बघून तरी नाही वाटत आहे श्रेया. ते काही म्हणू देत, तू त्यांचं फार मनावर घेऊ नको. नाही, सुरुवातीला पत्रकार परिषदेत तिला विचारायचं की म्हणजे इतके पुरुष आणि तुम्ही एकट्या महिला, तर तुम्ही कम्फर्टेबल आहात का? आता आम्हाला विचारतात की तुम्ही सगळे कम्फर्टेबल आहात का? प्रॉब्लेम. गर्ल पॉवर, खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. आज 200 एपिसोड्स कम्प्लीट होतात. मी तुला बसायची विनंती करते. थँक्यू. पुन्हा एकदा मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. भारत गणेशपुरे सरपंच बनून तुम्ही आजपर्यंत सगळ्यांचाच सत्कार केला. त्या सत्काराची यथोचित अशी परतफेड आता इथे केली जाणार आहे आणि ती परतफेड करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो आमचे सरपंच प्रसाद आप्पा ओक यांना. खतरनाक. नमस्कार. काही चूक झाली असेल तर माफ करा. वऱ्हाडी मला बोलता येत नाही, ठेचायचं मला माहिती आहे. तर नमस्कार नमस्कार. आज इथे लई मोठे मोठे लोक आलेले आहेत आणि या सगळ्यांचं स्वागत करण्याचं काम आयोजन मंडळानं माझ्याकडे दिलेलं आहे. तर आधी मी तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत करतो. आता या सगळ्या मोठ्या लोकांचा सत्कार मला सांगितला का, तर सत्कार म्हणजे दुसऱ्याचं केलेलं कौतिक आणि माझ्यापेक्षा जास्त चांगलं कौतुक यांचं अजून कोण करू शकतं. म्हणून हे काम माझ्याकडे दिलं, कारण मी कमीत कमी शब्दात दुसऱ्याची स्तुती करू शकतो म्हणून. कारण स्तुती करणं मला अत्यंत चांगलं जमतं असं आयोजकांचं म्हणणं आहे. म्हणून हे काम मी शुभ काम स्वतःकडे घेतलेलं आहे. तर आज या ठिकाणी साक्षात भारत गणेशपुरे आलेले आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत. अत्यंत प्रयोगशील माणूस, प्रत्येक भूमिकेत वेशभूषेपासून आवाजापर्यंत आणि स्टाईल पासून भाषेपर्यंत सगळं हट्टानं सेम ठेवणारा माणूस. यांनी आजपर्यंत अशा अनेक भूमिका केल्या, वेगवेगळ्या भूमिका केल्या. उदाहरणार्थ विदर्भाचा दूधवाला, विदर्भाचा भाजीवाला, विदर्भाचा पाववाला, विदर्भाचा वडेवाला. आता आगामी चित्रपटात ते विदर्भाचा ओबामा पण साकारताय. शाळेतली मुलं संदर्भासहित स्पष्टीकरण देतात, हे शाळेत असताना विदर्भासहित स्पष्टीकरण देतात. सरांचे अनेक पिक्चर पण गाजले. तंबू में बंबू हे पाहिजे होतं मला पण. याला बघ केवढा आनंद, जसं काय याचा सत्कारच होणार नाही. तंबू में बंबू पाहिजे होतं. एवढं काय आहे गणेशपुरे. तर तंबू में बंबू या चित्रपटाला मानाचा पुरस्कार मिळाला. परदेशात ऑस्कर देतात, यांना बास्कर दिले. पण तेवढ्यावर ते थांबले नाहीत. चल धरपकड, सख्खा सावत्र, टाटा, बिर्ला, लैला यासारखे अनेक चित्रपट त्यांनी केले. लोक आयुष्याच्या शेवटी आत्मचरित्र लिहितात, यांनी आधी आत्मचरित्र लिहिलं आणि त्यावर सिनेमा केला. सगळं करून भागले. पण उचला रे उचला या चित्रपटानं ते घराघरात पोचले. पण तुम्हाला खरं सांगतो पाहुणं, उचला रे उचला हा चित्रपट खरोखर लय चांगला होता, लय चांगला होता. खर तर तो राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत पोचायला पाहिजे होता. विचारा का? कारण त्यात आनंद इंगळे होता. आनंद इंगळे असलेला कुठलाही चित्रपट उत्तम असतो असं त्यांना वाटतं. वैभव मांगले पण होते, इंटरनॅशनलला जायला पाहिजे होता खरं तर. अजून एक इंटरनॅशनल चित्रपट वी आर ऑन होऊन जाऊ द्या, त्यात पुष्कर श्रोत्री पण होते. तर राजकारण हा मेन बिझनेस असणार आहे आणि पोटापाण्यासाठी वेळ मिळेल तेव्हा ऍक्टिंग करणारे असे भारत गणेशपुरे आपल्याकडे आले. हल्ली गळ्यात उगाच एक पांढरा गमछा टाकून स्वतःला विदर्भाचा राजकुमार समजणारे असे आपले लाडके भारत गणेशपुरे यांना सन्मानित करण्यासाठी मी ते आमंत्रित करतो. अखिल भारतीय बेला बे लावून विनोद करू नका बे संघटनेचे अध्यक्ष आनंद इंगळे.
आपल्याकडे अजून एक स्टार कलाकार आलेले आहेत, उसळ बद्रिके. कुशल बद्रिके नाही, नाव कुशल बद्रिके आहे त्यांचं. खरं तर उसळपेक्षा त्यांचं नाव मिसळ असायला हवं होतं. का? कारण एका गोष्टीत किती मिसळतात ते काय काय. स्किट मध्ये गाणं, गाण्यात डान्स, डान्स मध्ये फायटिंग, कशाला संबंध आहे का मला सांगा. रजनीकांत पेक्षाही जास्त वेळा रजनीकांतचा रोल केलेला. स्वतःच्या बायकोपेक्षा, नीट ऐका, स्वतःच्या बायकोपेक्षा भाऊ कदम बरोबर जास्त राहणार आहे. त्यामुळे आता ते नवीन एक खास सिनेमा करतायत, त्याचं नाव आहे एक होता भाऊ. स्वतःच्या जीवापेक्षा सुद्धा आपला मोबाईल ते जास्त सांभाळतात. काय पत्रिके खरं. बरं, आपल्या मोबाईल बद्दल त्यांना एवढी काळजी असते की एकदा भाऊ कदमच्या गाडीतून जात असताना ते भाऊ कदमला असं म्हणले का बुवा, जर माझं काही बरं वाईट झालं तर माझा मोबाईल डिलीट करून टाक, पण तो कुणाच्या हातात पडू देऊ नको. असे कर्तव्यदक्ष कलाकार आणि त्यांचे कर्तव्यदक्ष मित्र. बरं, ह्यांचं आपल्या मुलावर लय प्रेम, लय जास्त प्रेम. इतकं प्रेम की शूटिंग मधली खेळणी सुद्धा ते मुलं करता घरी घेऊन सेटवर कुठली बी गोष्ट आणायची असेल तर हे डबल मागवतात, एक शूटिंग साठी, एक पोरासाठी. सागर, तू हसू नको, तुझं सेम आहे. माणसाचा जन्म माकडापासून झाला आहे ते पदोपदी सिद्ध करतात. कसं काय? किती उड्या मारतात कार्यक्रमात, कोणासाठी वावर मारता एवढ्या. बरं, एक पर्सनली विचारायचं होतं. सर, फॅमिली आली म्हणूनच आधी नव्हतं विचार. पर्सनल आहे ते. इंटरनेटवर तुमच्या ते क्लिप येतात ते काय आजकाल लय असतात, कॉलनीत लोक बघत असतात. अहो खरं सांगतोय, काय बोलताय? इंटरनेटवर क्लिप येतात त्यांच्या. ऍक्टिंग सोडून आता हे ते पण धंदे करायला लागले सगळे. काय असं सांगा ना, काय असतं सांगा ना. हो सांगा. ती वेब सिरीज आहे. काय आहे? वेब सिरीज आहे, साला स्ट्रगलर नावाची. अच्छा, ते विजू माने लिहितात ते. त्यांना जरा सांगा शिवांच्या बरोबर अधूनमधून डायलॉग पण लिहा. पॉवर बँक टाईप व्यक्तिमत्व असलेले कुशल बद्रिके यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो अखिल भारतीय पत्रकार परिषदेत तरी 3-4 घालू नको रे संघटनेचे अध्यक्ष संजय जाधव यांना. तर आज आपलं भाग्यच म्हणायचं की या व्यासपीठावर आज या ठिकाणी भाऊ कदम सारखं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे. परदेशात राहून सुद्धा मराठीत शूटिंग करणारे असे भाऊ कदम. परदेशात? नाही हो, काहीतरी चुकतंय. परदेशात डोंबिवलीत राहतात ना ते. परदेशातच आलं. तिकडे टोल नाही, पासपोर्ट मागतात. तर डोंबिवली मुंबई असा रोज प्रवास करणारे भाऊ कदम अत्यंत शांत असे व्यक्तिमत्व. कुणी कितीही बोललं तरी कुणाही पुढे तोंड न उघडणार अत्यंत मावाळ स्वभावाचं व्यक्तिमत्व. मवाळ म्हणूया. अत्यंत मवाळ स्वभावाचे डिक्टो स्वप्नील जोशी सारखे दिसणारे महेश मांजरेकर सरांना कधी न घाबरणारे वैभव मांगल्यांचे परम मित्र भाऊ आणि नाटकाच्या प्रयोगात हमखास आपली एंट्री विसरणारे. कधी विसरले काय विचारा की करून गेलो गावच्या प्रत्येक प्रयोगात एंट्री विसरलेली आहेत ती. नाही काय भाऊ, खरं आहे का खोटं आहे? नाही, हे इन्फॉर्मेशन मांगलेन दिली आम्हाला. तो खोटा नाही, तो काही. तर वरून कीर्तन आणि आतून तमाशा अशा व्यक्तिमत्वाचे भाऊ कदम. अरे हे पिक्चर करतात आणि लोकांना धमक्या देतात पिक्चर वाजला पाहिजे म्हणून. कसं माहितीये? कसं? यांनी पिक्चर केला, वाजलंच पाहिजे. अरे तू कर ना, काय करून वाजव ना, आम्हाला धमक्या का देतो? दुसरा पिक्चर काय?
कुठला सांगतो ऐका. हा. अरे तू सांगत बस ना, आम्ही काय ऐकायचं? आम्ही ऐकायचं का नाही ते आम्ही ठरवू. तू सांगायचं काम कर ना. परदेशात गेल्यानंतर पाऊंड आणि रुपयातला फरक न कळणारे चिल्लर प्रमाणे पाऊंड उडवणारे असे भाऊ कदम. परदेशात गेल्यानंतर पाऊंड प्रमाणे चिल्लर उडवणारे हा रेफरन्स आपण डॉक्टर सावेला विचारू. पाऊंड डॉक्टर चिल्लर काय किस्सा आहे? डॉक्टर हा काय किस्सा आहे. हा किस्सा आहे म्हणजे काय पहिल्यांदा दुबई नाही सॉरी लंडनला गेलो होतो. माझी पहिलीच वेळ, भाऊची दुसरी वेळ. त्यावेळेचा किस्सा की भाऊनी त्यावेळेला पैसे कन्वर्ट केलेच नव्हते. मी उगाच थोडेसे करून गेलो होतो पाऊंड. आणि त्या लंडनच्या वॅक्स म्युझियममध्ये तिकडे गेलो. तिकडे कोणीतरी उगाच आमचे फोटो काढले. दोघेच फिरत होतो. मग बाहेर आल्यानंतर तिकडे ते फोटो डिस्प्ले केले त्यांनी. मग भाऊचं अरे आपला फोटो चांगला आलाय डॉक्टर, हा घेऊया आपण फोटो. म्हटलं हा घेऊया ना, एक आठवण राहील भाऊ बरोबर. मी बाहेर विचारलं त्या बाईला केवढ्याला. बरं आपल्याला काय दिस दॅटच्या शिवाय इंग्लिश येत नाही. मला थोडं येत होतं. भाऊ म्हणे तूच बोल. मग ती म्हणाली 10 पाऊंडला 1, 15 पाऊंडला 2. म्हटलं भाऊ काय करायचं, 10ला 1 आहे, 15ला 2. म्हणजे स्वस्त आहे आपल्यापेक्षा. स्वस्त आहे, घेऊन टाक. किती घेऊ? 2 घे, 1 तुला 1 मला. म्हटलं भाऊ 2, हा 2 घे ना. 15 पाऊंड मी देतो ना तुला तिकडे गेल्यावरती तुझे पाऊंड. ठीक आहे 2 घेतले, बाहेर आलो. स्वस्त पडले रे. माझ्याकडे मोबाईलचं बघ तुला सांगतो, मोबाईलमधून आपण जर काढला तर एक 8-9 रुपयाला जाते डोंबिवलीत कॉपी आमच्या. इथे साधारण 15ला 2 म्हणजे 7.5-7.5लाच पडली आपल्याला. म्हटलं भाऊ 1 पाऊंड आहेत. मग काय झालं? म्हटलं साधारण 85 रुपये म्हणजे 1 पाऊंड. काय सांगतो? हा 1 फोटो केवढ्याला पडला आपल्याला? साधारण 500 रुपये. परत घेते का बघ ना म्हणे. तो परत द्यायला चालला होता फोटो. तर अशा लढीवाळ कनवाळू भाऊ कदम यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय चेहरा भोळा भानगडी 16 संघटनेचे अध्यक्ष पुष्कर श्रोत्री यांना. वा वा वा. तर आज चला हवाईच्या मंचावर एकमेव अधिकृत बाई आलेली आहे. ही अधिकृत, ही एकटी अधिकृत आहे, बाकी सगळे अनधिकृत आहे. ते एकटेच बाईसारख्या अशा खमक्या वावरतात की नाही, सगळ्यांना पुरून उरतात. तर कमीत कमी शब्दात कॉमेडी करणाऱ्या पण पूर्ण पेमेंट घेणाऱ्या अशा श्रेया बुगड्या आज इथे आलेल्या आहेत या ठिकाणी. नवऱ्यापेक्षा शाहरुख खानवर जास्त प्रेम करणाऱ्या. काय बोलताय? काय बोलतो म्हणजे आम्ही बघितलंय. मग तो शाहरुख खान होता एपिसोड मध्ये किती मिट्या मारत होत्या. माझा की नाही मिट्या? चिडून बघू नका, लिहिलेलेच. तर मॅडम सोशल मीडियावरती लय ऍक्टिव्ह असतात. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम सगळ्यावरती लय ऍक्टिव्ह. पण फेसबुकवर स्वतःच्या चेहऱ्यापेक्षा स्वतःच्या पायाचे जास्त फोटो टाकतात. पायाचे फोटो कसे काय हो? पायाचे फोटो कोण? पायाचे फोटो टाकतात बांदेकर, टाकतात. आमच्याकडे प्रूफ आहे. कसं काय? हे बघा फोटोच आणलाय. हे बघा त्याच्यातला एक पाय हेमांगी कवीचा पण तो थोडा वीक आहे, मग उलटा केला मग कवी झाला. मला काय वाटतं माहिती का मॅडम, तुम्हाला ना सेल्फी नीट काढता येत नाही. सेल्फी काढताना ना तो फ्रंट कॅमेरा असा उलटा ऑन करत असतो. तुम्ही ते करत नाही म्हणून पायाचे फोटो हा तुमचा प्रॉब्लेम आहे. तर अशा हर हुन्नरी कलाकारांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो अखिल भारतीय श्रेयाचे डायलॉग थोडे तरी वाढवारे संघटनेचे अध्यक्ष सई तामणकर यांना. आणि आज आपल्याकडे अद्वितीय असे सागर कारंडे सुद्धा आलेले आहेत. एका जन्मात स्त्री आणि पुरुष असे दोन्ही जन्म अनुभवणारे असे सागर कारंडे. मुलींकडून सतत आय लव्ह यू ऐकायची इच्छा असणारे सागर कारंडे. सतत तुम्हाला असं वाटतं की मुलींनी तुम्हाला आय लव्ह यू म्हणावं, म्हणून अत्यंत इरिटेटिंग अशी रिंगटोन ठेवणारे सागर काय सांगता काय? बघा खरं तुम्हाला रिंगटोन तुम्हाला ऐकवतो लगे इथल्या इथे रिंगटोन ऐकवा. तुमच्याकडे ऐकवा तुम्ही कारंडे. मला कोणीतरी फोन केला पाहिजे तर करेल ना तो. फोन करा. माझ्याकडे नंबर नाही त्याचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 158
तर सांगा ही रिंगटोन बायकोला माहितीये का? हो हो तुमच्या बायकोला. तर सतत बायकांचे रोल केल्यामुळे सध्या हळदी कुंकू, बारसं, डोळा जेवण अशा इव्हेंटच्या सुपाऱ्या घेणारे सागर कारंडे पण खऱ्या अर्थाने दिलदार, अनेक दोस्तांमध्ये रमणारा असा माणूस, अनेक मित्र असणं लय भाग्याचं असतं मंडळी, वेगळे पण असतं. यांचे असे अनेक मित्र आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर भारत गणेशपुरे, उदाहरण द्यायचं झालं तर गणेशपुरे भारत. आणखी उदाहरण म्हणजे विदर्भाचे भारत गणेशपुरे. अजून एक उदाहरण म्हणजे गोरेगावचे भारत गणेशपुरे. अशी अनेक उदाहरणं आहेत आणि अनेक मित्र त्यांनी जोडून ठेवलेले आहेत. तर त्यांचं स्वागत करण्याकरता मी इथं आमंत्रित करतो अखिल भारतीय बाईचं दुःख सागरलाच कळतं संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ जाधव यांना. आणि आता या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत चला हवा विदे या जोरदार कार्यक्रमाचे दिग्दर्शक निलेश साबळे यांचं. इंडस्ट्रीतल्या लोकांनी आपल्याला सतत मान द्यावा म्हणून आपल्या नावापुढे डॉक्टर लावणारे हे साबळे आणि कार्यक्रमामध्ये सतत आपल्या डॉक्टरकीचा उल्लेख करून आपले पेशंट वाढवणारे असे एक कलाकार. झी मराठीनं खरं तर याकडे लक्ष द्यायला पाहिजे. सतत यांच्या दवाखान्याची तुम्ही फुकट जाहिरात करता, तुम्हाला कळतं का नाही? तर नवरा माझा भवरा या एकमेव जगप्रसिद्ध चित्रपटातून घराघरात पोहोचलेले असे साबळे गेली अनेक वर्ष अँकरची भूमिका करणारे आणि कुणी पिक्चर देत नाही म्हणून मी चांगल्या स्टोरीची वाट बघतो असं सगळ्यांना खोटं सांगणारे हे हरहुन्नरी कलाकार. पण डॉक्टर तुमचं नाव मी एका सिनेमाकरता सुचवलंय, हिरो म्हणून. थँक्यू सर. येस, हिरो तुम्ही करणार ना? आवडेल. एकदम वेगळी भूमिका आहे. त्यातला हिरो एका रियालिटी शोचा अँकर असतो. तुम्हाला काहीतरी वेगळं केलं करा तुम्ही. काय चालेल. तर डायरेक्टर आणि शोचे रायटर म्हणून अत्यंत शिस्तबद्ध असणारा माणूस, कुठल्याही स्किटच्या आधी 10 मिनिटं कुणालाही स्क्रिप्ट देत नाही. तो स्किट सुरू व्हायच्या आधी 5 मिनिटं ते स्क्रिप्ट देतात. अत्यंत शिस्तबद्ध आणि त्यांच्याकडे लॅपटॉप असून सुद्धा टिश्यू पेपरवर बसच्या तिकिटावर स्क्रिप्ट लिहिणारे असे लेखक असं केलेलं आहे तुम्ही बरेचदा केलंय. पण डायरेक्टर म्हणून त्यांना खूप मान आहे, खूप प्रचंड मान आहे. कुशल पासून तुषार देवल पर्यंत कुणीही त्यांचं ऐकत नाही असे निलेश साबळे यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो अखिल भारतीय बोगस डॉक्टर पासून सावध राहणारे संघटनेचे अध्यक्ष प्रसाद यांना. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.